Good morning, students. Today we are going to start with a new chapter. Chapter name is Cell Division. It is the seventh chapter of in your textbook. So, cell division, it is a chapter contains the types of cell division takes place in all the living organisms. So, today we are going to discuss the new chapter cell division. तर विद्यार्थ्यांनो आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 7 सेल डिव्हिजन. Today we are going to discuss the part 1 of this chapter, that is the introductory part of this chapter. So what is meant by cell division? So before going to that, we will discuss the contents which we cover in this chapter. First we discuss the introduction. Second is what is meant by cell division, definition of cell division. Then we will discuss the what is meant by cell cycle. Then we discuss the types of cell division. After that we will discuss the first type, that is amitosis, second type is mitosis, and third type is meiosis. Then we will discuss the significance of cell division, and then after the significance of cell division we will discuss the difference between mitosis and meiosis. So welcome students for this new chapter. So first we will discuss the introduction of cell division. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती असेल की सेल डिव्हिजन म्हणजे काय, पेशींचं विभाजन कसं होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सजीवांची वाढ होते म्हणजेच त्यांच्यामध्ये असणाऱ्या पेशींची संख्या ही वाढत असते आणि त्यामुळे त्या सजीवांची ही वाढ होते. तर आपण आज इथे सजीवांची वाढ कशामुळे होते नेमकी, तर ती सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाद्वारे होते. आणि पेशी विभाजनाचे किती प्रकार आहेत, पेशी विभाजन म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया होतात हे आपण आज या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. सो वन्स अगेन वेलकम. तर बघा, सेल्स आर द बेसिक युनिट्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. तर पेशी हे एक प्रमुख एकक आहे सर्व सजीवांचं. Cells make up bones, muscles, skin and blood in animals. तर बघा, पेशींपासूनच आपल्या शरीरामध्ये हाडे, स्नायू, त्वचा आणि जे रक्त आहे आपल्या शरीरामध्ये हे निर्माण होते. Cells make up leaves, roots, stems and flowers. आणि वनस्पतीमध्ये जी पानं आहेत, मुळं आहेत, खोड आहे आणि फुले आहेत हे सुद्धा वनस्पतीमध्ये एका सेल्स पासूनच तयार झालेली असतात किंवा निर्माण झालेली असतात. As the organism grows, the cells must reproduce. जसजसं सजीवांची वाढ होत जाईल तसतसं त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन किंवा त्यांच्यामध्ये डिव्हिजन हे होत जाते. तर आपण बघितला पहिला पॉइंट, बघा लक्षात ठेवा, सेल्स आर द बेसिक युनिट्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. सर्व सजीवांच्या मध्ये जे प्रमुख एकक जे आहे ते सेल आहे. सेल इज द basic structural and functional unit of an body of an organism. हे तुम्ही लक्षात ठेवा. Cells make up bones, muscles, skin and blood in animals. Cells make up leaves, roots, stems and flowers in plants. आणि जेव्हा जेव्हा ऑर्गॅनिझम ग्रो होतो, त्याच्यामध्ये वाढ होते, तेव्हा त्याच्यामध्ये पेशींमध्ये
डिव्हिजन हे झालेलं असतं. The cell is the basic structural and functional unit of any living being, and it is the fundamental building block which, when combined with similar cells, forms a tissue and organs. तर तुम्हाला मी सांगितलं आहे की एका सेलपासून सेल डिव्हिजन झाल्यानंतर एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात. मग या 2 सेल्समध्ये परत डिव्हिजन होतं आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये डिव्हिजन होत गेल्यानंतर सिमिलर सेल्स तयार होतात आणि ते सेल्स एकत्र येतात आणि एक काम करतात. त्यांना ते परफॉर्म सेम फंक्शन and they show a similar morphology. That group of cells is known as tissue. बघा एका सेल्स पासून जेव्हा ती सेल डिवाइड होते त्यापासून टिश्यू म्हणजे उती तयार होते आणि उती एकत्र आले की त्यापासून ऑर्गन्स तयार होतात. हे तुम्ही शिकला आहात. तर बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, दिस पिक्चर शोज द हाऊ द ऑर्गॅनिझम्स forms from a single cell. When a single cell divides, it forms a tissue, and tissue forms the organ, and organ forms the organ system, and systems forms the organisms. तर बघा या चित्राद्वारे तुम्हाला इझिली लक्षात येईल की पहिला आपण बेसिक युनिट म्हटलं त्याला सेल. सेल्स मध्ये डिव्हिजन झालं की त्यापासून टिश्यू तयार होतात. टिश्यूपासून ऑर्गन तयार होतो. ऑर्गन्स पासून ऑर्गन सिस्टम तयार होते आणि ऑर्गन सिस्टम पासून एक ऑर्गॅनिझम तयार होतो. आणि यासाठी इसेन्शियल गोष्ट आहे की त्या सेल मध्ये सेल डिव्हिजन होणे ही त्यातली इसेन्शियल गोष्ट आहे. तर ती सेल डिव्हिजन कशी होते, सेल डिव्हिजनचा नेमका अर्थ काय हे आपण आज बघणार आहोत. तर बघा अ सेल कंप्राइजेस सेव्हरल ऑर्गनल्स. तर बघा तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्सचा डिफरन्स शिकला आहात आणि प्रत्येक सेलमध्ये काही सेल ऑर्गनल्स असतात ते आपण बघूया. इट कंटेन्स सायटोप्लाझम, सायटोस्केलेटन, endoplasmic reticulum, Golgi apparatus, lysosomes and peroxisomes, mitochondria, nucleus, plasma membrane, ribosomes, and the plant cell contains the chloroplast and the central vacuole. So this picture shows two types of cells. One is plant cell, another one is animal cell. So you know the difference between plant cell and animal cell. So these are the cell organelles which are present in these two types of cells. तर तुम्हाला माहित आहे की दोन्हीमध्ये नेमका डिफरन्स कोणता आहे आणि कोणकोणते सेल ऑर्गनल्स सेलमध्ये प्रेझेंट असतात. तर सेलमध्ये जो मधला भाग आहे आपण त्याला न्यूक्लियस म्हटले आहे आणि हा न्यूक्लियस सेल डिव्हिजनच्या प्रक्रिया आहेत त्या कंट्रोल करतो आणि जे पेशीद्रव्य आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हटले आहे आणि त्यामध्ये असणारे जे ऑर्गनल्स आहेत गोल्गी apparatus, माइटोकॉन्ड्रिया, प्लाझ्मा मेम्ब्रेन, राइबोसोम्स हे सर्व ऑर्गेनल्स हे सायटोप्लाझम मध्ये आहेत आणि पेशीचं जेव्हा विभाजन होतं तेव्हा त्यामध्ये या सर्व गोष्टी ह्या इक्वली डिवाइड होतात म्हणजे समानरित्या त्यांचं विभाजन होतं. सो व्हॉट इज मीन बाय सेल डिव्हिजन. आता बघूयात आपण सेल डिव्हिजन म्हणजे काय. Cell division is the process by which a parent cell divides into two or more daughter cells. Cell division ही एक प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये एक सेल त्याला आपण पेरेंट सेल असे म्हणतो ही डिवाइड होते, याचं विभाजन होतं आणि याचं विभाजन झाल्यानंतर त्या सेल्स पासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेल्स
मिळतात त्यांनाच आपण डॉटर सेल्स असे म्हणतो. The cell division is the process cells go through divide. The division of cell in reproduction or growth. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये सेल डिव्हिजन हे कधी होतं तर त्याच्यामध्ये एक तर प्रजनन होत असेल किंवा त्याची वाढ होत असेल, या दोन्ही वेळी त्या सेल मध्ये पेशी विभाजन हे होतं. What is the importance of cell division? तर तुम्ही आता बघितलात की cell is the basic structural and functional unit of an organism. cells पासून tissues फॉर्म होतात, tissues पासून organs फॉर्म होतात, organs पासून system फॉर्म होते आणि system पासून organism तयार होतो. तर what is the importance of cell division? तर cell division चं महत्व काय आहे, का cell division necessary आहे हे आता आपण बघूया. The cell division is important because of following reasons. It helps in the survival and growth of organism. एखाद्या सजीवाचा ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी आणि तो जिवंत राहण्यासाठी सेल डिव्हिजन ही खूप महत्वाची आहे. इट मेंटेन्स द क्रोमोझोम नंबर. तर प्रत्येक सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये क्रोमोझोम नंबर फिक्स आहे प्रत्येक ऑर्गॅनिझमचा, तर तो मेंटेन राहण्यासाठी आपल्याला सेल डिव्हिजन ही महत्वाची आहे. अँड रिन्युअल ऑफ डॅमेज्ड सेल, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला जर काही दुखापत झाली असेल, फॉर एक्झाम्पल आपण खेळताना जर पडलो आणि आपल्या शरीराला जरी खरचटलं, एखादी जखम झाली, तर ती जखम भरून येण्यासाठी तिथं पेशी विभाजन होणे गरजेचे असते. कारण तिथल्या पेशी भरून आल्या नाही तर ती जखम लवकर बरी होत नाही. त्या जागी नवीन पेशी येतात आणि मग ती जखम ही भरली जाते. त्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन ही खूप महत्वाची आहे. Cell division is essential for growth, repair and reproduction. वाढ होण्यासाठी आणि रिपेअर होण्यासाठी आणि प्रजनन होण्यासाठी सेल डिव्हिजन ही खूप महत्वाची आहे. Many cell cycles transform a single cell to a multicellular organism. खूप अशा सेल सायकल्स होतात जेव्हा एका सेल पासून एक बहुपेशीय सजीव निर्माण होतो. तर बघा, आपण जेव्हा म्हणतो की एका पेशीपासून आपल्याला एक बहुपेशीय ऑर्गॅनिझम मिळतो, फॉर एक्झाम्पल आपण एक आंब्याचं बी किंवा कोय जेव्हा जमिनीत पुरतो तेव्हा आपल्याला त्या एका बी पासून एक मोठं असं झाड निर्माण होते आणि त्या मल्टीसेल्युलर प्लांट, तो बहुपेशीय वनस्पती निर्माण होण्यासाठी प्रत्येक त्या सेल मध्ये कितीतरी असे सेल सायकल्स व्हावे लागतात जेणेकरून त्या बी पासून मूळ तयार व्हायला, खोड तयार व्हायला, लीफ तयार व्हायला तिथं त्या पेशींचं विभाजन होणे हे खूप गरजेचे असते. त्यानंतर एक आपल्याला बहुपेशीय सजीव हा तयार झालेला दिसतो. Duration of cell cycle varies in different organisms and different types of cells. तर सेल सायकल काय आहे की एक सेल जी आहे ही डिवाइड होणार आहे आणि ते डिवाइड होण्यासाठी त्यातलं जे काही मटेरियल आहे हे दोन्ही डिवाइड होताना इक्वली डिवाइड होणार आहे आणि ते इक्वली होण्यासाठी त्या सेल मध्ये
काहीतरी प्रक्रिया होते किंवा रिॲक्शन्स होतात जेणेकरून ती सेल ही इक्वली डिवाइड होते आणि त्यातले कंटेंट जे मटेरियल जे आहे हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं आणि त्यालाच आपण सेल सायकल असे म्हणतो आणि आपण ते बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय सेल सायकल. तर ती सेल सायकल झाल्यानंतरच त्या सेलचं विभाजन हे होते. The average duration of human cell cycle is 24 hours. तर बघा, एका मनुष्य पेशीचं सेल सायकल हे ॲव्हरेज 24 hours म्हणजे 24 तासाचं असतं. नंतर ती सेल डिवाइड होते. Whereas each cell completes one cell cycle in 90 minutes. तर बघा, एका ईस्ट सेल पासून जर आपल्याला 2 सेल्स मिळवायच्या असतील, त्याच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे आणि ते होण्यासाठी त्याच्यामध्ये एक सेल सायकल होण्यासाठी त्याला 90 मिनिटाचा कालावधी हा आवश्यक असतो. तर बघूया व्हॉट इज मीन बाय cell cycle. The series of changes or sequential events occurring in the life of dividing cell is called cell cycle. तर बघा, the series of changes म्हणजे कंटिन्यू होणारे काहीतरी बदल आहेत त्या पेशींमध्ये किंवा सिक्वेन्शियल एकानंतर एक असे इव्हेंट्स होत राहतात आणि त्यानंतर त्या पेशीचं विभाजन होते आणि त्या प्रक्रियेला किंवा त्या इव्हेंट्सला आपण एकत्रितरित्या सेल सायकल असे म्हणतो. अजून एक आपण व्याख्या बघणार आहोत. और cell cycle refers to the series of events that takes place in the cell resulting in the duplication of DNA and division of cytoplasm and organelles to produce two daughter cells. तर बघा, सेल सायकल आपण याला सुद्धा म्हणू शकतो की जे काही बदल होणार आहेत पेरेंट सेल्स मध्ये त्याचा परिणाम म्हणजे जे न्यूक्लियस केंद्रक मध्ये जे डीएनए आहे आपण त्याला न्यूक्लिक ऍसिड डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड असे म्हणतो. त्याचं डुप्लिकेशन होणे म्हणजे त्याच्यामध्ये एक असेल डीएनए तर त्याचे डुप्लिकेट म्हणजे 2 होणे. त्यानंतर सायटोप्लाझम जर 100% असेल, आता एका सेल मध्ये सायटोप्लाझम 100% आहे आणि आपल्या दुसऱ्या सेलवर त्याचे 2 सेल होणार आहेत तर ते 50-50 करून आपल्याला चालणार नाहीयेत कारण आपल्याला दोन्ही मध्ये सुद्धा इक्वल डिव्हिजन झालेलं पाहिजे. त्यासाठी सेल प्रिपेअर करते, सायटोप्लाझम परत प्रिपेअर करते आणि मग त्याचे 200% असं ते सायटोप्लाझम तयार करते. त्याचप्रमाणे सेल ऑर्गनल्स प्रोड्यूस करते आणि मग जे कंटेंट तयार झालेले आहे डबल मग त्यामध्ये विभाजन होण्यास ती सेल तयार होते आणि मग एका पेशीचे 2 पेशींमध्ये रूपांतर होतं. त्यालाच आपण सेल डिव्हिजन असे म्हणतो. और सेल ग्रोथ, DNA replication and cell division constitute a cell cycle. किंवा त्याला आपण अजून एक अशी व्याख्या आपण म्हणतो की सेलची वाढ होते, सेल ग्रोथ, DNA रेप्लिकेशन, DNA इथं डबल होतो आणि मग त्या पेशीचं विभाजन होतं. त्याला आपण एकत्रितरित्या सेल सायकल असे म्हणतो. पेशीची वाढ होणे, त्यातील असणाऱ्या डीएनए डबल होणे आणि त्या पेशीचं विभाजन होणे या एकत्रितरित्या आपण याला सेल सायकल असे म्हणतो.
तर बघा, दिस इज द पिक्चर ऑफ सेल सायकल. तर ही सेल सायकलची आकृती आहे. सो इथं बघा, द सेल सायकल. इथं काही आपल्याला ग्रीन कलरचा एक भाग दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला रेड कलरचा भाग दिसतोय आणि मध्येच आपल्याला पर्पल कलरचा एक भाग दिसतोय आणि ह्या तिन्हीला मिळून आपण सेल सायकल असे म्हणतो. तर पहिला सेल ग्रो होते, त्यालाच आपण हा ग्रीन कलरचा जो सर्कल दाखवला आहे त्यामध्ये सेलची ग्रोथ होते. मग सेल डिवाइड होते आणि त्यालाच आपण सेल सायकल असे म्हटले आहे. The different phases of a cell cycle include interphase. This phase includes the G1 phase, S phase and the G2 phase. M phase, this is the mitotic phase and is divided into prophase, metaphase, anaphase and telophase. Cytokinesis, in this phase the cytoplasm of the cell divides. तर सेल सायकलचे मुख्य दोन फेजेस आहेत, इंटरफेज अँड एम फेज. तर इंटरफेज ही अगेन डिवाइड झाले, ते आपण डिटेल बघणार आहोत. इंटरफेज ही ग्रीन कलरने दाखवली आहे. सो फर्स्ट गॅप फेजलाच आपण G1 फेज म्हटले. त्यानंतर यस फेज म्हणजे सिंथेसिस फेज आणि यस फेज नंतर सेकंड गॅप फेज, त्यालाच आपण G2 फेज म्हटले आहे. यानंतर जो रेड कलरचा दाखवला आहे पार्ट, त्याला आपण एम फेज म्हटले आहे आणि एम मध्ये आणि आपण 4 भाग केले आहेत आणि ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर एकदा सेल ग्रोथ झाली सेलची आणि त्याच्यामध्ये डीएनए डुप्लिकेट झाला, सेल डिवाइड झाली की मग त्याचं सायटोप्लाझम म्हणजे जे पेशीद्रव्य आहे, सायटोकायनेसिस, इन दिस फेज the cytoplasm of the cell divides आणि त्यामध्ये पेशीद्रव्य सुद्धा त्याचं सुद्धा विभाजन होतं आणि एकत्रितरित्या ह्या सर्व गोष्टींना किंवा फेजेसना आपण सेल सायकल असे म्हणतो. म्हणजे एखादी जी सेल आहे ती जर डिवाइड होणार असेल तर त्या सेल डिव्हिजन होण्यासाठी त्याच्यामध्ये सेल सायकल ही आवश्यक गोष्ट असते. Phases of cell cycle. So cell cycle includes two main phases. One is interphase, another one is M phase. Interphase is also known as resting phase and M phase is known as dividing phase. So interphase is again divided into three phases. First one is G1 phase, that is the first gap phase. In this phase, cell grows in size. Second is S phase, it is known as synthesis phase where DNA duplicates. Third phase is G2 phase, it is the second gap phase. In this phase, the other cell organelles present in the cytoplasm of cell will duplicate. Then M phase includes 4 stages. First one is prophase, second one is metaphase, third one is anaphase and fourth one is telophase. These are the 4 phases of M phase. M phase is known as dividing phase आणि त्याच्यामध्ये आपण 4 स्टेप्स बघणार आहोत की M phase मध्ये सेल डिवाइड कशी होते. तर बघा, प्रत्येक सेल ही डिवाइड होण्या अगोदर त्याच्यामध्ये हे इव्हेंट्स होतात, म्हणजे सेल सायकल, ज्यामध्ये सेल ग्रो होते, त्यातील डीएनए रेप्लिकेट होतो आणि मग ती डिवाइड होते.
तर सेल सायकल मध्ये दोन प्रमुख फेजेस असतात. त्याला आपण फर्स्ट इंटरफेज म्हणजे रेस्टिंग फेज असे म्हणतो आणि नंतर यम फेज म्हणजे त्याला आपण मायटॉटिक फेज किंवा डिवायडिंग फेज असे म्हणतो. इंटरफेज मध्ये आपण आणि 3 फेजेस बघतो आणि यम फेजेस मध्ये आपण 4 फेजेस बघतो. तर इंटरफेज मध्ये सेल ही तयार होते डिवाइड होण्यासाठी. त्यातील सर्व सेल ऑर्गनस डुप्लिकेट होतात, डीएनए डुप्लिकेट होतो आणि मग ती यम फेज मध्ये जाते. तर प्रत्येक सेल सायकल मध्ये इंटरफेज झाल्यानंतर यम फेज येतो आणि यम फेज झाल्यानंतर सायटोकायनेसिस म्हणजे जो शेवटचा भाग आहे सायटोप्लाझम डिवाइड होतो. हे झाल्यानंतर ती सेल रेस्टिंगला जाते आणि मग परत जेव्हा त्या सेल मध्ये डिव्हिजन होणार असेल तेव्हा ती परत इंटरफेज, मग एम फेज, मग सायटोकायनेसिस या फेज मध्ये जाते. So there are two phases of cell cycle as interphase and M phase. During interphase, cell undergoes growth or rest as per the need. During M phase, cell undergoes division. Interphase alternates with the period of division. तर मी तुम्हाला म्हटलं की सायकल आपण जे म्हटले म्हणजे एका सर्कल मध्ये एखादी प्रक्रिया होत असेल तर ती एक झाल्यानंतर एक ती अल्टरनेट होत असते. आता इंटरफेज झाल्यानंतर एम फेज आणि एम फेज झाल्यानंतर ना सायटोकायनेसिस आणि मग ती सेल परत डिवाइड होणार असेल तर परत ती इंटरफेज मध्ये जाते, परत एम फेज मध्ये येते, परत त्याच्यामध्ये सायटोकायनेसिस होतं आणि परत ती इंटरफेज मध्ये जाते. अशा प्रकारे सेल डिव्हिजन हे होत असतं. आता आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं आहे की सेल डिव्हिजन म्हणजे काय, सेल डिव्हिजनचं महत्व काय. तर सेल डिव्हिजन होताना त्याच्यामध्ये सेल सायकल होते आणि सेल सायकल मध्ये हे दोन फेजेस आहेत, इंटरफेज आणि एम फेज. आणि मग आपण आता बघणार आहोत की पुढील लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की सेल डिव्हिजनचे किती प्रकार आहेत. ते तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं. कंटेंट्स मध्ये 3 आपण प्रकार बघणार आहोत. ते आपण नेक्स्ट क्लासला बघूया. तर तुम्हाला काही शंका असतील की आता सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं विभाजन कसं होते हे फक्त तुम्हाला मी इंट्रोडक्शन आता दिलेलं आहे की नेमकं ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहोत आणि एका पेशीचं विभाजन होणार आहे म्हणजे एका पेशीचे 2 पेशी तयार होणार आहेत. तर ते तयार होण्यासाठी त्या पेशीमध्ये काय प्रक्रिया होतात, कोणकोणते इव्हेंट्स होतात आणि ते कसे होतात ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक यू.